हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत मिठाई। तर ही मिठाई आहे कलाकंद। तर बघू शकताय तुम्ही किती छान असं दाणेदार कलाकंद रेडी झालेला आहे। तर आता रक्षाबंधन येत आहे, तर रक्षाबंधन स्पेशल डिश आहे, तर नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा। आणि ही जी मिठाई आहे कलाकंद, हे आपण बनवणार आहोत ब्रेड पासून। एकदम झटपट होणारी रेसिपी आहे आणि कमी साहित्यामध्ये। तर ब्रेड घेतलेत बघा, 3 ब्रेड घेतले, 3 ते 4 ब्रेड घ्या आणि त्याला थोडासा चुरा करून घ्यायचा आहे आणि मिक्सर जार मध्ये ग्राइंड करायचे। थोडंसं जाडसरच ठेवायचे, जास्त बारीक नाही करायचे। आणि तूप घेतले, 1 ते 2 चमच तूप घ्यायचे। तूप घेतल्यानंतर थोडंसं हलकं गॅस कमी करायचा आहे आणि चांगल्यापैकी त्याला भाजून घ्यायचं। एकदम ब्राऊन असं थोडंसं क्रंची झालं तरी चालेल, थोडासा कलर बदलला पाहिजे। आता मी ते भाजून घेतले, बाजूला केले। आता साखर घेतली बघा, गोड आपल्या आवडीनुसार आहे, तर 1 वाटी साखर घेतली। तर साखरेचं कॅरेमल बनवून घ्यायचं आहे आपल्याला। अजिबात पाणी नाही टाकायचं आहे आणि गॅस थोडासा लो करायचा आहे, लो टू मिडियम ठेवा, म्हणजे साखर पूर्ण मेल्ट होणार। तुम्ही गॅस फुल केला तर कॅरेमल जळू शकतं, कडवटपणा लागतो मग मिठाईमध्ये। तर बघू शकता पूर्ण साखर मेल्ट झाली की आपलं कॅरेमल व्यवस्थित झालंय म्हणून समजायचं। आणि त्याच्यामध्ये आपण दूध टाकूया, थोडंसं हलकंसं गुणगुण होतं, दूध गरम होतं। 1 वाटी दूध टाकलेलं आहे बघा मी। सुरुवातीला त्याला फेस येतो, सतत हलवत राहायचे। आता बघू शकताय तुम्ही दाटसरपणा आलाय त्याला। आता त्याच्यामध्ये आपण ब्रेडचा जो चुरा चांगला भाजून घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे। आता तो एकदम घट्टसर होईपर्यंत त्याला हलवून घ्यायचं आहे, अजिबात थांबायचं नाही, खाली लागायला नको। एक 4 मिनिटं, 4 ते 5 मिनिटं लागतील, एकसारखं हलवत राहायचे। आणि थोडंसं तूप टाकून घेऊया त्याच्यामध्ये, 2 ते 3 चमच तूप टाकून घेतले बघा परत, आणि परत हलवून घ्यायचे। आता बघू शकताय तुम्ही एकदम घट्टसर झालंय सारण। तर गॅस बंद केलाय मी, सारण गरमच आहे। तोपर्यंत एखाद्या डब्यामध्ये, डिशमध्ये, ज्याच्यामध्ये तुम्हाला वाटेल त्याच्यामध्ये सेट करण्यासाठी काढून घ्यायचे। आणि गरम गरम असतानाच त्याला आपण जसं थापून घेतो वडी वगैरे तसं सेट करून घ्या। कलर बघू शकताय तुम्ही, एकदम छान असा ब्राऊन कलर झालेला आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये एकदम छान अशी रेसिपी आहे। टेस्ट एकदम भारी आहे, दिसायला तेवढी छान आहे तशीच टेस्ट पण आहे। तर बघा व्यवस्थित सेट करून घ्यायचे। मी चौकोनी आकारामध्ये केले। थंड झाल्याच्या नंतर थोडंसं तुम्ही हाताने सुद्धा दाबून घेतलं तरी चालेल। आता पूर्ण सेट करून घेतलेलं आहे बघा मी। आता त्याच्यावर आपण चांदीचं वर्क लावूया। तुम्ही नाही लावलं तरी चालेल किंवा तुम्ही थोडेसे ड्रायफ्रूट टाकले तरी चालतील। चांदीचं वर्क सगळीकडे लावून घेत आहे। आणि जेव्हा आपण मिठाई बनवतो किंवा जसं पाटोड्या वगैरे थापलेल्या ज्या गोष्टी बनवतो, तर थंड झाल्याच्या नंतर कट करायच्या, म्हणजे व्यवस्थित कट होतात। तर आता हे थंड झालेले मी अर्धा 1 तास ठेवलं होतं आणि मग नंतर त्याचे काप करून घेत आहे बघा। एकदम आल्लाद व्यवस्थित कट होते, जसा आपल्याला आकार हवाय त्या पद्धतीत कट करून घ्यायचे। तर मी मोठे मोठे ठेवलेले आहेत, तर 2च काप केलेले आहेत, छोटे पीस नाही केलेत। आता तुम्हाला काढून दाखवते, बघू शकताय तुम्ही। आणि आपण तूप टाकल्यामुळे पण एकदम असं छानपैकी ऑइली पण झालेला आहे आणि एकदम दाणेदार झाली आहे मिठाई। एकदम छान असं कलाकंद आपलं ब्रेडपासून बनवून रेडी झाले। फक्त 3 ब्रेड घेतले होते आपण, 1 वाटी साखर, 2 ते 3 चमच तूप आणि त्यानंतर 1 वाटी दूध। तर एक कमी साहित्यामध्ये एकदम छान अशी रेसिपी आपली रेडी झाली आहे। तर या रक्षाबंधनला तुम्ही नक्कीच तुमच्या भावासाठी करून बघा ही मिठाई। तर एकदम छान अशी तयार झाली आहे। तर रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। परत भेटू एक नवीन रेसिपी सोबत।